आता आणि कोण आलं? अयो सासूबाई, तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांनी आणि मोठ्या सुनांनी घराबाहेर काढलं काय? जे माझ्या दारात आलाय तुम्ही आता कशाला आलाय इकडं? माझा सुखी संसार तुमच्या डोळ्यात टोचतोय काय? अगं सुनबाई, मी फक्त 2 दिवसासाठी आले ना. 2 दिवस? तुमचे 2 दिवस 2 महिने सारखं असते, मला चांगलं माहितीये. एकदा तुम्ही घरात घुसल्या तर मग मला तुम्ही मोलकरीण बनवून ठेवणार आहे. उठून सुटून तुम्हाला माझंच घर दिसतंय का? ही काय तुम्हाला धर्मशाळा वाटलं काय? अगं शिल्पा, काय झालं ओरडायला? अगं आई, तू कधी आलीस तू? ते पण इतक्या उन्हाचं? अगं मला बोलवली असती तर मी आलो असतो तुला न्यायला. चल ये आत घरामध्ये, चल. काय गरज नाहीये घरामध्ये घ्यायचे. त्यांना सांगा हे घरात फक्त माझे हुकूम चालतात. आणि हो, त्यांना लगेच रेल्वे स्टेशनवर सोडून या. शिल्पा नीट बोल, आई आहे ती माझी. आई असेल तुमची, माझं तर डोकेदुखी आहे. वा शिल्पा वा, तुला माहिती का आई इथं कशासाठी आली? तिला काय मोठ्या दादाने घराच्या बाहेर नाही काढलं? तुझा आज वाढदिवस आहे म्हणून ती तुझ्यासाठी डब्यामध्ये लाडू घेऊन आली. तिला वाटलं की तू तिला बघून आनंदित होशील. सुनबाई, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. मी फक्त तुला लाडू देण्याकरता आलते. तुला लाडू आवडतात म्हणून मी लाडू घेऊन आलते. हे घे लाडू, तू सुखात राहा, मी जाते माघारी.